आज आपण साडीचा छान असा वन पीस तयार करणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 2 घडीमध्ये अस्तर घेतलेले आहे बॅक आणि फ्रंट पार्टसाठी वरच्या। तर इथे मी उंची 15 इंच घेणार आहे आणि शोल्डर इथे मी 7.5 इंच घेणार आहे। 14 इंच शोल्डर आहे, तर हाफ शोल्डर 7.5 इंच बोटनेकसाठी आपण इथे 7.5 इंच घेणार आहोत। इथे चेस्ट मेजरमेंट टाकून घ्यायचे आहेत 11 इंच 9 + 2। त्यानंतर इथे आर्म होलसाठी 1 इंच घ्यायचा आहे वर व अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। त्यानंतर इथे 10 इंच एवढे घ्यायचे आहे व सर्व पॉइंट व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे अर्धा इंच असा आकार द्यायचा आहे पुढच्या भागासाठी आणि खाली आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचे आहेत व व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे। तर हा आपला पुढचा आणि पाठीमागचा वरचा भाग तयार झालेला आहे अस्तरचा। आता हेच अस्तर आपल्याला मेन फॅब्रिकवर टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे। तर ही संपूर्ण साडी मी इथे घेत आहे। अशी ही साडी आहे, हा पदर आहे। त्यानंतर आपल्याला इथे जो ब्लाउजचा भाग आहे साडीचा त्यामध्ये आपल्याला हे 2 कटिंग आपल्याला टाकून घ्यायची आहे व आहे तशी कटिंग आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी 2 फोल्डमध्ये अस्तर घेतलेले आहे स्लीव्ससाठी। तर इथे मी स्लीवची उंची 12 इंच एवढी ठेवणार आहे। तुम्हाला हवी तशी ठेवू शकतात। त्यानंतर इथे मी 11 इंच घेतलेले आहेत व इथे 2.5 इंच घेत आहे व अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। तर पुढे फिटिंगसाठी मी इथे 7 इंच घेत आहे व दोन्ही पॉइंट जोडून घेत आहे। त्यानंतर इथे अर्धा इंच वर अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे व व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार माप घेऊ शकता। त्यानंतर इथे आपल्याला पुढच्या भागासाठी इथे मी अर्धा इंच वर अशी मार्किंग करून घेत आहे। ह्या आपल्या 2 स्लीव्ज तयार झालेला आहे। वर मार्किंग केलेला भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। नंतर इथे मी पदराच्या बाजूला अशा पद्धतीने स्लीव्ज ठेवून घेतलेले आहेत व कटिंग करून घेतलेले आहे मेन फॅब्रिकची। तर ह्या आपल्या स्लीव्ज झालेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला घेरसाठी हा 2 फोल्डमध्ये इथे मी साडी घेतलेली आहे, पूर्ण साडी आहे तशीच घेतलेली आहे। त्यानंतर साडीची रुंदी आपली आहे 46 इंच व उंची आहे इथे उंची आपल्याला 45 इंच एवढी आहे। त्यानंतर आपल्याला 39 इंच वर मार्किंग करून घ्यायची आहे, पूर्ण अशी मार्किंग करून घ्यायची आहे खालच्या घेरसाठी। हा पूर्ण आपला खालचा घेर येणार आहे व हा मार्किंग केलेली आहे असा कट करून घ्यायचा आहे। ह्याला कुठेही काही करायचं नाही, ही कटिंग अशीच राहू देणार आहोत। त्यानंतर यासाठी मी इथे अस्तर घेतलेले आहे। अस्तरला कट करायची काहीही गरज नाहीये। इथे अस्तरची रुंदी 23 इंच आहे व उंची मी इथे 33 इंच एवढी घेतलेली आहे। तर आपले जे मेन फॅब्रिक आहे त्यापेक्षा 4 इंच आपल्याला कमी घ्यायचे आहेत अस्तरसाठी। आता इथे आपण बोटनेक तयार करणार आहोत। तर इथे मी 4 इंच घेतलेले आहेत। त्यानंतर इथे खाली 3.5 इंच गळ्याची उंची आहे। हा 4 इंचचा चौकोन तयार केला आहे व अशा पद्धतीने आकार देऊन आपल्याला कट करून घ्यायचा आहे। पुढचा आणि पाठीमागचा भाग दोन्ही सारखाच आहे। तर हे आपली कटिंग झालेली आहे। त्यानंतर मेन फॅब्रिकची देखील आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे।
जो गळा कट केला आपण अस्तरचा तोच इथे टाकायचा आहे व मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे। हे आपला बोटनेक झालेला आहे कट करून। दोन्ही भाग सारखेच ठेवायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला हे अस्तर अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचे आहे। तर इथे मी अस्तर जोडून घेत आहे। मेन फॅब्रिक आपल्याला सरळ बाजूने ठेवायचं आहे व त्यावर अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व स्टिच करायचं आहे। त्यानंतर अशा छोट्या छोट्या क्लिप्स आपल्याला घ्यायच्या आहेत व हे उलटे करून अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे प्रेस स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला गळ्यासाठी। तुम्ही 1/4 इंचवर खाली आणखीन एक स्टिच करून घेऊ शकता। इथे मी एक प्रेस स्टिच घेतलेली आहे। त्यानंतर संपूर्ण असा अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे हे आपले बॅक आणि फ्रंट पार्ट मी दोन्ही देखील अशा पद्धतीने एकमेकांना जोडून घेतलेले आहेत। त्यानंतर दोघांचे आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे फ्रंट आणि बॅक पार्टचे। डबल स्टिच करून घ्यायची आहे, सिंगल स्टिच मारायची नाहीये। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे शोल्डर आपले जॉईंट झालेले आहे। त्यानंतर हे स्लीव्ज आहे तर स्लीव्ज देखील आपल्याला अस्तरला व्यवस्थित अशी जॉईंट करून घ्यायची आहे व त्यानंतर स्लीव्ज आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची आहे। हा स्लीवचा उलटी साइड आहे तर ही आपण खाली अस्तर ठेवणार आहोत व वरतून व्यवस्थित अशी शिलाई करून घेणार आहोत। त्यानंतर इथे आपण प्रेस स्टिच देणार आहोत। इथे आणखीन एक आपल्याला प्रेस स्टिच घ्यायची आहे व पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला सर्व बाजूनी जॉईंट करून घ्यायचे आहे। दोन्ही स्लीवचे अशा पद्धतीने एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत। अशा आपल्याला स्लीव्ज दोन्हीही जोडून घ्यायचे आहेत। हे आपली स्लीव्ज रेडी झालेली आहेत दोन्ही देखील। त्यानंतर हा भाग आपला कट करायचा आहे। त्यानंतर हा भाग आपल्याला पुढच्या बाजूने ठेवायचा आहे जो आपण जास्तीचा कट केलेला आहे हा व स्लीव्ज अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे। अगोदर मिडल मध्ये ठेवायचा आहे स्लीव्ज आणि त्यानंतर एक साइडनी व त्यानंतर दुसऱ्या साइडनी आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। तर इथे आपला थोडासा फॅब्रिक उरत आहे तर ते आपण नंतर कटिंग करून घेणार आहोत। त्यानंतर व्यवस्थित अशी परत एक संपूर्ण अशी अखंड स्टिच आपल्याला मारून घ्यायची आहे। अशा दोन्ही स्लीव्ज आपल्याला स्टिच करून झालेला आहे। त्यानंतर फिटिंग आपली जी आहे ती टाकून घ्यायची आहे व खालचा हा भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे प्लीट्स मारून। तर इथे मी फिटिंग करून घेत आहे। तुमची जशी फिटिंग आहे त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता। तर इथं आपली फिटिंग देखील व्यवस्थित अशी करून झालेली आहे। जास्तीचा कपडा उरलेला असेल तर आपण कट करून घ्यायचा आहे। इथे आपली व्यवस्थित अशी फिटिंग झालेली आहे। फिटिंगसाठी आपल्याला डबल स्टिच मारून घ्यायची आहे। तर हा आपला
मेन फॅब्रिक आहे, तर याची साईडची स्टिच मी करून घेत आहे। अगोदर सरळ बाजूने आपल्याला 1/4 इंचवर स्टिच करायची आहे। त्यानंतर हे उलटे करून घ्यायचे आहे व उलट्या बाजूने अर्धा इंचवर आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंग आपली व्यवस्थित येणार आहे। यासाठी इथे अशा पद्धतीने स्टिच करायची आहे। ही आपली उलटी बाजू आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित अशा छोट्या छोट्या प्लीट्स मारून घ्यायच्या आहेत। दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या अशा प्लीट्स मारून घ्यायच्या आहे आपल्याला। वरचा भाग आणि प्लीट्सचा भाग आपल्याला व्यवस्थित असे जोडून छोटे छोट्या प्लीट्स मारून घ्यायच्या आहेत। आपला ड्रेस रेडी झालेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे अस्तर अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे। हा आपला सुंदर असा साडीचा वन पीस तयार झालेला आहे। कसा वाटला हे नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।